जुन्नर तालुक्यातील तांबेवाडी येथील सहकारी सोसायटीचे संचालक किशोर तांबे यांची बेपत्ता असल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसात दाखल झाल्यानंतर पोलिसांना तांबे यांचा मृतदेह खून करून एका विहिरीत फेकून दिल्याचे पोलीस तपासात आढळून आल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस हवालदार राजू मोमीन, दीपक साबळे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगडे, संदीप वारे, अक्षय नवले, दगडू वीरकर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, हनुमंत ढोबळे, नवीन अरगडे, प्रशांत तांगटकर यांनी गोपनीय बातमीदारामार्फत सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तपासाची चक्रे योग्य दिशेने फिरवत संशयित आरोपी पांडुरंग जिजाभाऊ तांबे, वय वर्ष 39, राहणार तांबेवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे व महेश गोरक्षनाथ कसाळ, वय वर्ष 30, राहणार आळेफाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे कसून तपास केला असता किरकोळ वादातून हा खून केल्याची त्यांनी कबुली दिली आहे। दोन्ही आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हे करत आहेत। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी। दिनांक 6 रोजी सकाळी किशोर तांबे, राहणार तांबेवाडी हे रात्रीपासून घरी आले नाही। याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर आळेफाटा पोलीस यांचं पथक त्यांच्या घरी व त्यांच्या शेतात गेले असता त्या ठिकाणी झटापट झाल्याच्या आणि थोडं रक्त मिळून आल्याच्या खानाखुणा त्या ठिकाणी मिळून आल्या। त्या अनुषंगाने आळेफाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या 2 टीमा तयार करण्यात आल्या व किशोर तांबे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली। एकंदरीत परिस्थिती पाहता तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण प्रथम पांडुरंग जिजाभाऊ तांबे यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे तपास करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा साथीदार महेश गोरक्षनाथ कसाळ यालाही आळे येथून ताब्यात घेण्यात आले। त्या दोघांकडे कसून तपास केल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली। स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या मिळालेल्या माहितीच्या आधारे किशोर तांबे यांचं शेत, त्या शेतापासून काही अंतरावर पिंगळे यांची विहीर आहे। त्या विहिरीमध्ये सदरचे किशोर तांबे यांना मारहाण करून मारहाणीनंतर त्यांचं शव हे पोत्यामध्ये टाकून बांधून पांडुरंग तांबे यांनी त्यांची वॅगनर विहिरीपर्यंत नेण्यासाठी वापरली असून त्या ठिकाणी आपदा मित्र व स्थानिक नागरिक यांच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसल्यानंतर त्या ठिकाणी किशोर तांबे यांचं शव हे पोत्यामध्ये मिळून आलं।